मुंबईतल्या राजकारणात पुन्हा एकदा 50 कोटींचा मुद्दा जोर धरताना दिसतोय। शिवसेनेत उभी फूट पडली होती त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक नेत्याला 50 कोटी रुपये दिल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत होता आणि आता याच मुद्द्यावर नवीन वादळ उठवायला सुरुवात झाली आहे। संतोष बांगर शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये गेले नव्हते, पण अखेरच्या क्षणी अविश्वास ठरावाच्या वेळी बांगर यांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि आता या संतोष बांगर यांच्यावर भाजप आमदारांनी गंभीर आरोप केला आहे। हिंगोलीमधील शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून 50 कोटी रुपये घेतले असा धक्कादायक दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे। मुटकुळे म्हणतात, 50 कोटी ही घटना सत्य आहे। शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेकडून 50 कोटी रुपये घेतले आहेत। पण संतोष बांगर मिळाले ते मला माहिती आहे, कारण आदल्या दिवशी रडून लोकांना श्रेयास्त्राप देऊ लागले की बाबा ठाकरे सोबतच राहा। दुसऱ्याची अचानकच त्यांना काय ईश्वर त्याच्या स्वप्नात आला का, मग पैसे घेऊन पळाले। पण हे 50 कोटी नेमके कोण दिले? 50 कोटी शिंदे साहेबांच्या चौकडी दिले असणार आहे, तर कोणी त्यांचेच कोणतरी लोक असणार आहेत, पण शिंदे साहेबांकडनं झाले असतील त्यांच्याकडूनच। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे। हिंगोलीमध्येही बांगर आणि मुटकुळे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चांगलेच पेटले आहेत। आता या सर्व घडामोडीमध्ये भाजप आमदारांनी संतोष बांगर यांच्यावर 50 कोटींचा गंभीर आरोप करून राजकीय वातावरण आणखीन तापवलं आहे। भाजप आमदारांच्या या आरोपावर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे।